हॅलो गाईज, आज काय स्पेशल ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोज प्रश्न पडतो की नाश्ता काय करायचा, तर मग आज मी पोहे करणार आहे. तर चला तर सुरू करूया पोहेच्या रेसिपीला. तर पटकन हे साहित्य तुम्ही बघून घ्या आणि चला आता आपण पोहे करायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम पोहे भिजवून घेऊया आणि आता पोहे छानपैकी भिजवून ठेवल्यानंतर आता आपण जाऊया गॅसकडे आणि गॅसकडे गेल्यानंतर तेलात जाईल जिरा, मोहरी आणि कांदा आणि मिरची, कोथिंबीर टाकून त्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे परतवूया छानपैकी. शेंगदाणे टाकूया. आता पोहे म्हणले की शेंगदाणे आलेच पाहिजे. शेंगदाणे नाही तर मग पोह्याला काय चव असेल. तर चल, पोह्यामध्ये शेंगदाणा हवेच आहेत. तर अशा की असं ना पोह्याला असं सुट्ट्या केल्याने ना पोहे छान मोकळे होतात. तर ही टिप तुम्हाला मी सांगते की पोहे भिजवल्यानंतर ते असे सुट्टे करायचे. त्याच्यात टाकूया आता हळद आणि मीठ आणि थोडीशी मी लाल मिर्च पावडर पण टाकणार आहे. तर तुम्हाला हवी असेल तर टाका. ही ऑप्शनल असते, असं काही नाही. तर चला, हे चांगलं परतवलेलं आहे आणि आता ह्याच्यात टाकूया पोहे. आता पोहे टाकल्यानंतर हे छानपैकी आपण परतवून घेणार आहोत. तर पोहे परतवल्यानंतर आता तुम्हाला मी सर्व्ह करून नंतर मी दाखवते. पोह्यासाठी आपण आधी पोहे परतवून घेऊया आणि पोहे परतवल्यानंतर आपल्याला त्याला 2 ते 5 मिनिटं त्याला वाफायला ठेवायचं आहे. तर चला, पोहे परतवूया आणि वाफूया. तर थोड्या वेळाने परत आपण भेटूया. बघा, पोहे छान असे वाफलेले गेलेले आहेत. तर चला आता आपण सर्व्ह करूया. तर तुम्हाला मी इथे एक ना छोटीशी टिप सांगणार आहे. तर कोथिंबीर नाही आहे, तर आपण ह्याच्यासाठी ना आपण त्यासाठी कस्तुरी मेथी सर्विंगसाठी टाकणार आहे. पोह्यामध्ये ना कस्तुरी मेथी टाकली ना पोह्यांना अजून छान स्वाद येतो. तर पोह्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून तुम्ही पण ट्राय करा. कसे लागतात ते मला नक्की सांगा. तर आपली ही रेसिपी तयार आहे. अशाच नवीन रेसिपी फॉलो